जो माणूस हिंदू धर्माचा अपमान करतो तो माणूस शरद पवारांचाच माणूस असतो। हिंदू विरोधी विचार करण्याचे आणि त्याला बळ देण्याचं कार्य शरद पवार करतात अशी टीका भाजपने केली आहे। संभाजी ब्रिगेडच्या अधिवेशनामध्ये पत्रकार ज्ञानेश महाराज यांनी प्रभू रामचंद्र आणि श्री स्वामी समर्थांच्या संदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केलं। यावेळी मंचावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते। शरद पवारांनी सर्व विधानांना पाठिंबा दिल्याचा आरोप करत भाजप आणि हिंदू संघटना शरद पवारांविरोधामध्ये आक्रमक झाल्याचं दिसून आलंय। नाशिकमध्ये शरद पवारांविरोधात जोरदार आंदोलन केले। यावेळी आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी शरद पवारांवर जोरदार हल्लाबोल केलाय। भाजप आणि हिंदू संघटनांच्या वतीने आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांच्यासह साधू महंतांच्या नेतृत्वात नाशिकच्या काळाराम मंदिरासमोर शरद पवारांविरोधात निषेध नोंदवण्यात आलाय। पाकिस्तान जसं आतंकवादी पोसतात तसंच शरद पवार हिंदूंविरोधी विचार पोसत असल्याचा दावा तुषार भोसले यांनी केलाय। असं आहे की या महाराष्ट्रात जो व्यक्ती शरद पवारांचा आहे तो प्रत्येक व्यक्ती हिंदू धर्माचा आणि प्रभू श्रीरामांचा अपमान करतो। ज्या वेळेला या महाराष्ट्रामध्ये प्रभू श्रीरामांचा आणि हिंदू धर्माचा अपमान झालेला आहे तो प्रत्येक व्यक्ती शरद पवारांचाच माणूस आहे आमचा दावा आहे। कारण याआधी पण शरद पवारांनी राम मंदिराला विरोध केला, जितेंद्र आव्हाडनी सुद्धा रामरायांच्या विरोधात स्टेटमेंट दिलं, आता हा महाराव नावाचा प्राणी बरळतोय। या सगळ्यांची लिंक कुठे ना कुठे शरद पवारांशी आहे। ज्याप्रमाणे आतंकवादाला पाकिस्तान पोसतो त्याचप्रमाणे महाराष्ट्रात हिंदू विरोधी विचारांना आणि व्यक्तींना पोसण्याचं काम शरद पवार करतात। आणि म्हणून भारताला जितका धोका PFI ISIS सारख्या दहशतवादी संघटनांकडनं आहे तितकाच हिंदू धर्माला आणि हिंदू विचाराला धोका शरद पवारांकडनं आहे। म्हणून त्यांचा निषेध करण्यासाठी आजचं आंदोलन राज्यभर होत आहे। आजच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्राच्या जनतेसमोर शरद पवारांना एक्सपोज करण्याचं हे आंदोलन आहे। आणि या राज्य सरकारने ज्ञानेश्वर महाराव जो कोणी आहे व्यक्ती त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवलेला आहे आणि सरकार त्याच्यावर कठोर कारवाई करेल असा आमचा पूर्ण विश्वास आहे। संपूर्ण राज्यभरात हिंदुत्ववादी संघटना एकवटलेल्या आहेत आणि आता त्या पाठोपाठच नाशिकमध्ये देखील हे आक्रमक चित्र दिसून आलंय। उत्तर महाराष्ट्र लाईव्हसाठी अश्विनी पुरी, नाशिक।